चलो माननीय डायरेक्टर सर, माननीय आकाश सर, माननीय किशोर सर, आदरणीय मॅडम आणि आमचे शिक्षकवृंद. इथे BRTC हा शब्द नवीनच होता मला. मी जेव्हा आली तेव्हा मी नेटवर सर्च केलेलं की बांबू प्रशिक्षण कुठे मिळेल, काय मिळेल. मग आपलं चीचपल्लीचं प्रशिक्षण केंद्र मला दिसलं. मग त्यातून मी विचारणा केली, मेल पण पाठवला ॲक्च्युली, आणि आपले जिथले कर्मचारी आहेत जे सांभाळतात मग त्यांच्याशी बोलणं झालं. त्यानंतर मी इथे आलेले. जर बांबूपासून किती कसे फर्निचर बनते हे तर आपण बघतच असतो यूट्यूबवर. चायनाचे पण बरेचसे लोक खूप छान फर्निचर बनवतात. मग आपल्यालाही तसं जर बनवता आलं तर त्याचा उपयोग आपल्या जे नेटिव्ह आदिवासी लोक आहेत किंवा काय त्यांनी स्वतःसाठी जरी तेवढा त्याचा उपयोग केला तर त्याचा भरपूर फायदा म्हणजे आपण घेतलेल्या प्रशिक्षणातून सामान्य जनतेला किंवा तळागाळात जो 4th ग्रेडचा जो माणूस आहे त्याला भेटेल. हीच माझी ह्या प्रशिक्षण घेण्यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि जेव्हा मी जाईल हे प्रशिक्षण घेऊन माझ्या गावी तेव्हा तिथल्या ज्या बचत गटातील महिला आहेत काय तर त्यांना समुपदेशन करून हे प्रशिक्षण घेतल्यानंतर तुमचा कसा फायदा होईल किंवा त्यांनी बनवलेलं प्रोडक्ट आपण कसं मार्केटिंग करू शकतो किंवा काय त्याच्या संदर्भातील पण संकल्पना माझ्या डोक्यात आहेत की आपण काय करू शकतो. तर हे मी करणार आहे तिथे गेल्यावर. आणि इथे जे मी सांगेल आपल्या ह्या प्रशिक्षणच्या दरम्यान तर 45 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात. आता माझं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मी हातोडीसुद्धा म्हणजे पकडली नव्हती कधी हातामध्ये. पण मग मी विचार केला की आता एवढं आणि प्रशिक्षण आहे इथे तर ते शासनाचे कामं नुसते लेक्चर होतील आणि सगळं वहीवर लिहून दिलं जाईल अशा पद्धतीचं होतं. मग नंतर हळूहळू 3-4 दिवसांनी लेक्चर्स तर झालेत, सगळी माहिती दिली. जसं की वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट हजारे सरांनी समजावून सांगितल्या. किती प्रकारचे बांबू आहेत संपूर्ण जगात, आपल्या भारतात किती आहेत, आपल्या महाराष्ट्रात किती आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात वेगळ्या वेगळ्या जातीचे बांबू तुम्हाला आहेत मिळतात. आणि फर्निचरसाठी तुम्ही कुठला बांबू उपयोग करू शकतात. त्याचप्रमाणे जे क्राफ्ट काम आहे त्याला कुठले आणि जे स्लायवर्स वगैरे बास्केटरीचं जे काम आहे त्याच्या संदर्भातसुद्धा त्यांनी म्हणजे सखोल आम्हाला माहिती दिली. त्या माहितीवरून समजलं आणि मध्ये 2 दिवसाचं शेतकरी प्रशिक्षणामध्ये सुद्धा मला सहभाग घेण्याचा लाभ मिळाला. तर त्यामध्ये सुद्धा जे बांबूचे लागवड वगैरे काय आहे कशी करावी किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना लागवड करावी पण त्याचा पुढे काय उपयोग. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की लागवड केल्यानंतर त्याला मला पैसे किती मिळतील. हा जर गणित आपण त्यांना समजावून सांगितला तर नक्कीच ते लागवडीसाठी प्रोत्साहित होतील. लागवड केल्यानंतर माझी वस्तू कोण घेईल हा प्रश्न जेव्हा ते मला विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलेलं आहे. तर ते मी त्यांना समजावून सांगू शकते की तुम्ही थोड्याशा क्षेत्रामध्ये तुम्ही बांबू लागवड करू शकता. कारण जेव्हा हे फर्निचर किंवा दुसऱ्या कुठल्याही वस्तू बनवाल तर आपल्या चंद्रपूरमध्ये जसे बांबू 40 वर्षानंतर संपूर्णपणे नष्ट झालेला आहे तर त्यांना तो तुटवडा निर्माण होत आहे. तर असे जर प्रत्येक म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये जरी मी तो त्यांना लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केला. प्रत्येक शेतकऱ्याने सुरुवातीला 4-5 जरी रांजी लावल्या तर त्याचा काय उपयोग हळूहळू पैसा भेटला की ते त्या मार्गाने पुढे जातील असं मला म्हणजे अपेक्षा आहे. आणि जेव्हा इथे बांबू प्रशिक्षणासंदर्भात प्रॅक्टिकल करून घेतले तर प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे जॉईंट्स होते आणि ते जॉईंट्स शिकायला मिळाले. कुठले कुठले फर्निचर आपण बनवू शकतो. 4 ते 5 प्रकारचे आमच्याकडनं जसे की आराम खुर्ची बनवून घेतली, कपडे सुकवायचे जे आहेत हँगर वगैरे बाथरूममधले ते पण बनवून घेतले. त्याच्यातून आम्हाला भरपूर संकल्पना या स्पष्ट झाल्या. आणि त्याच्यातूनच जसं कन्स्ट्रक्शन्स पण झोपड्या वगैरे पण बनवायच्या असल्या तर त्यासुद्धा आम्ही बनवू शकतो. माझ्या स्वतःच्या शेतात मी स्वतः अजून सुरुवात करेल आणि प्रयोग करेल. त्याच्यावरून मग आपण ते उदाहरण देऊन दुसऱ्यांना सांगू शकतो की हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर किंवा जे फर्निचर आहे तुम्ही बनवू शकता. किंवा ज्या महिला येतील सुरुवातीला त्यांच्याच घरात जरी त्यांनी बनवलं तरी तुम्हाला त्याचा फायदा मिळेल असं त्यांना आपण समजावून सांगू शकतो. यामध्ये ह्या सगळ्या प्रशिक्षणामध्ये मुख्य करून किशोर गायकवाड सरांनी सगळ्या ज्या शिक्षकांना इन्स्ट्रक्शन दिलं त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला शिकवलं. नंतर हजारे सरांनी तर म्हणजे मनापासून अगदी म्हणजे रागवून जो करत नसेल त्यालासुद्धा पळ चल हा करतोय तू का करत नाही असं समजावून सांगितलं. अमोल सरांनी सुद्धा बरेचसे त्याच्यामध्ये क्राफ्ट आहे क्राफ्टमध्ये पण त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. त्यानंतर रंगनाथ दादा आहे. सुरुवातीलाही ते काहीच माहीत नव्हतं काय नाही. आम्ही तिथे जाऊन बघायची की हा तुमचं बॉयलिंगचा प्रोजेक्ट वगैरे काय आहे काय नाही तर त्यांनीसुद्धा चांगली माहिती दिली. रंगनाथ दादांनी ते
पॉलिश वगैरे करतात तिथे त्यांनी. नंतर गिरीधर दादा आहेत, त्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मशिनरीसुद्धा सगळ्या प्रकारची बांबूची आम्हाला इथे बघायला मिळाली आणि कुठल्या प्रकारच्या मशिनरीचा कसा उपयोग होतो ते सखोल ज्ञान आम्ही करून घेतलं. परंतु जेव्हा प्रशिक्षण करत असतो तेव्हा जर आपण छोट्या प्रमाणात जर चालू करू तेव्हा आपल्याला एवढ्या मशिनरीची आवश्यकता नसते. आणि हाताचे पण सुद्धा मशिनरी आहे, ही सुद्धा माहिती भेटली आम्हाला. नंतर 26 जानेवारीला सगळ्यांना चिचपल्लीला जायला मिळाले. तिथले सुद्धा जे बांबूचे कन्स्ट्रक्शन वगैरे आहेत तर ते आशिया खंडातील सगळ्यात मोठं कन्स्ट्रक्शन आहे. तर ते खूपच प्रशंसनीय आणि बघण्यासारखं म्हणजे पर्यटन स्थळ आहे ते. त्याला तर मीच म्हणते फी लावून सण बघायला द्यावा लोकांना. अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे, खूपच सुंदर आहे, ते सुद्धा मला खूप आवडलं. आणि अशा पद्धतीने आमचे बांबू प्रशिक्षणाचा आज शेवटचा दिवस आहे आणि मी सगळ्या माझ्या शिक्षकांना धन्यवाद देईन. मला तर खूपच भीती वाटली ती जेल म्हटलं फक्त, आणि बाकीचं पुढचं काही सांगितलं नाही की जेलचे कर्मचारी येणार आहे. मला वाटलं जेलमधले कैदी दिला कसं काम करावं त्यांच्याबरोबर. मग त्यांनी सांगितलं नाही कैदी नाही येणार आहे म्हणे, कर्मचारी येणार आहे. मग तेव्हा बरं वाटलं. मग म्हणजे सहकारी जे सुद्धा माझ्याबरोबरचे खूपच त्यांनी सहकार्य केलं की एक महिला म्हणून असं त्यांनी कधी भेदभाव केला नाही. हो मॅडम तुम्हाला काही जमणार नाही, तुम्ही हे नका करू ते नका करू. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं कुठून हे बाई आली रिकामी आणि आपल्याला पण डिस्टर्ब करते. परंतु माझे जे सगळे प्रशिक्षणार्थी होते त्यांनी मला सगळ्या प्रकारे खूप मदत केली आणि माझा प्रशिक्षण करण्याचा जो अनुभव आहे तो मी खूपच आनंदाने हे दिवस घालवले. असं वाटतं इथेच राहून जावं, पण भरपूर घरी पण भरपूर कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळेच इथून सोडून जावं लागेल. आणि मी खूप खूप आभार मानते सगळ्यांचे आणि मला खूप छान वाटलं. आणि मी दुसरे पण जे विद्यार्थी असतील किंवा कोणी शिकणारे खरंच सिरियसली इच्छुक असेल त्यांना इथे पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इकडे यायचं म्हणजे तुम्हाला काहीच नॉलेज नव्हतं बांबू बद्दल? नाही, काहीच नव्हतं मला नॉलेज. पण तुम्ही इकडे आले समजा ऑनलाईन बघून, तर तुम्हाला शिकण्याची इच्छा कशी काय झाली? म्हणजे इकडे शिकण्याची इच्छा किंवा बांबूमध्ये आपण काहीतरी फर्निचरचं काम करू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांबू हा आपल्याला आपल्या आजूबाजूला मिळून जातो आणि लाकूड म्हटलं म्हणजे मग आपल्याला सॉमिलमध्येच जावं लागतं. ॲक्च्युली माझ्या शेतामध्ये स्वतःच्या मी जवळजवळ 350 बांबूचे रोपं लावलेली आहेत आणि त्यामध्ये ऑलरेडी लावलेली आहेत. आणि पिवळा बांबू सुद्धा आहे, तो जवळजवळ 3 वर्षाच्या वरती झालेला आहे माझा. म्हणजे मी आली की आता शेतात गेली की डायरेक्ट आपण चालूच नका सुरू करण्यासाठी त्या उद्देशाने. हो, सुरू करण्याच्या उद्देशानेच. आता तुम्ही महिलांबद्दल बोलला, तर महिलांना तुम्ही कसे एकत्र? आता महिला ज्या आहेत आमच्या आजूबाजूच्या तर बऱ्याचशा आदिवासी महिला आहेत आणि खरं म्हणजे आदिवासी महिलांना. गाव तुमचं? मुरबाड तालुका आहे, ठाणे जिल्हा येतो. आपलं माळशेज घाट म्हणजे नगर आणि कल्याण रोड येतो तो तिथे येतो. ॲक्च्युली चोपड्या नाही, तो वेगळा भाग झाला, समुद्र किनारीचा भाग झाला रायगड वगैरे. हा म्हणजे नगर आणि याच्या कसाऱ्याच्या मधला भाग जवळपास. नगर आणि कसारा हे दोघींच्या मध्ये आमच्या डोळखाम वगैरे. आणि तिथे आदिवासी महिला भरपूर आहेत. तर तिथे म्हणजे रोजगार नसतोच त्या लोकांना जवळपास, म्हणजे वर्षातून 250 दिवस रोजगार नसतोच तिथे, काहीच नाही आहे, फक्त भातशेतीवर अवलंबून असतो. त्या महिलांना जरी आपण थोडंफार म्हणजे त्यांना जर शिकवलं आणि त्यांनी जे बांबू तिथे कटांग बांबू आहे, मांडगा बांबू पण आहे. मी तो म्हणजे माझी आंब्याची बाग लावली ना तेव्हा मांडगा बांबू त्या झाडांना लावायला घेतलेला होता. असं म्हणजे आहे रांजी तिथे भरपूर. आणि त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात पण माझं काम असतं तर तिथे उलट कटांग बांबूच्या रांजी वगैरे आहेत, तर त्या पण मी आणून आता त्याच्यावर पण काम चालू करणार. जळगाव जिल्ह्यातले शेतकरी आम्हाला आता शेतकऱ्याचे प्रशिक्षण घ्यायचं आहे. बोलली होती संपूर्ण जळगाव जिल्ह्यात. तुम्ही फक्त आकडा मला मर्यादित सांगा, नाही तर म्हणजे किती. आता मॅडम तर्फे आता ते इंटरेस्टेड आहे ते तिकडचे जे शेतकरी असतील मुरबाडचे वगैरे ठाण्याचे. आता आम्ही सर नाशिक, नंदुरबार, धुळे म्हणजे खानदेश मधल्या शेतकऱ्यांना बांबू लागवडीचं प्रशिक्षण देतो. मग मला असं वाटतं जळगाव जिल्ह्यातील तुम्ही तालुका वाईज जर घेतलं ना तर तसे भरपूर शेतकरी आहेत. तालुका वाईज आम्हाला घेता नाही येणार. अच्छा, आम्हाला फक्त लिमिटेड आहे. कितीचा आकडा सांगा मला. 50 लोकांना देते. हां, ओके, येस. प्रत्येक तालुक्यातून 2-2, 3-3 जरी लोक पाठवण्याचा प्रयत्न करेल. करेल. आपलं कसं दरवर्षी राहते, 4-5 जिल्ह्यांमधून आम्हाला करावंच लागतं दरवर्षी.
तर मग त्या माध्यमातून आपण पावसाळ्यामध्ये ना जेव्हा पावसाळा सुरू होतो ना तेव्हा त्यांना समजा काही काम नसतं तर तेव्हा जर ठेवलं म्हणजे कुठलंही शेतकऱ्यांचं प्रशिक्षण तर त्याच्यामध्ये ते येण्यास इच्छुक असतात. पावसाळ्यामध्ये बंद असतात ना सगळे कामं एकदम भर पावसाळ्यात समजा जुलै म्हटला तर जुलैमध्ये येतील. शेतीचे कामं बंद असतात, शेतात जाता येत नाही, तुमचं आधार कार्ड पाहिजे. असं बरंचसं कारणं असतात. हा, आधार कार्ड पाहिजे. तर तेव्हा नाही तुमच्याकडे करता येईल काही ट्रेनिंग वगैरे तिकडचे इच्छुक असतील तिथले आम्हाला जाऊन देता येईल. नक्की नाही किशोर सरांच्या चालेल. contact वगैरे आम्हाला. सर, हो, काय चालेल. आपण गेलो होतो ना रिझर्वेशनला तर शेतकऱ्यांची पण 20 लोकांची बॅच आहे त्यांची आणि ट्रेनिंगसाठी पण 30 लोकांची बॅच आहे. तर ते पत्रव्यवहार करायला सांगितलं त्यांना. आता आपण हे ते कसं आले जर होते visit ला. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून जर 2-2, 5-5 प्रत्येक तालुक्यातून घेतले तर मग आपला तेवढाच हां. प्रचार प्रसार वाढतो आणि पुढच्या वेळेस मग तेच लोक त्यांच्याच तालुक्यातून अजून दुसरे लोक पाठवू शकतील आपल्याला. ठीक आहे. चालेल. हो हो थँक्यू. रवींद्र पाटील म्हणून आहेत ते शिवाजी महाराजांनी व्याख्यान देतात खूप मोठे प्रसिद्ध आहेत ते आनंद